गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मॉर्निंग आणि आज आहे आपल्या भावाचा बर्थडे. भाईका बर्थडे. तर आज आपण चाललो अक्कलकोटला मंदिरामध्ये स्वामींच्या. तिकडनं नंतर अजून बाकी प्लॅन्स आहेत, मग ते बघालच तुम्ही व्हिडिओ मध्ये. सो स्वामींचं दर्शन कसं होतंय बघूया आणि दर्शनाची सुरुवात करूया आजच्या दिवसाची आणि मग बघूया पुढे काय काय घडतंय ते. चला आता आपली स्कूटी घेऊन आम्ही निघालोय स्वामी समर्थांच्या समाधी मठकडे आणि त्याच्या शेजारी ना चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. आम्ही तिथेही जाणार आहे दर्शनासाठी. तर चला बघूया तिथलं वातावरण कसं आहे ते. विचार ना त्याला तिकडे असते. शूज आपण तिथे काढायला पाहिजे होते गाडीवरच. मित्रांनो आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलोय, मंदिरामध्ये आलोय आणि ही अशी बाजारपेठ. तर आम्ही फायनली स्वामींच्या समाधी मठामध्ये पोहोचलो. खूप गर्दी आहे आणि आमचं दर्शन तर खूप छान झालं. आता चोळप्पा महाराजांचा वाडा आहे, तिकडे आम्ही चाललोय. आपलं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे स्वामी समर्थांच्या समाधी मठामध्ये आणि आता आपण जाणार आहे कल्पवृक्ष मठामध्ये. तर चला तर काय लिहिले बघ तिथे चप्पल. फायनली आपण मठामध्ये पोहोचलो. हे बघ हे झाड कल्पवृक्ष आणि इथे पुरुषांची आणि स्त्रियांची लाईन वेगवेगळी आहे. हाय. आता आम्ही दर्शन घेतलंय स्वामी समर्थ कल्पवृक्ष मंदिरात मठामध्ये. आता आम्ही चाललोय बाहेर. जी मोठी मूर्ती आहे ती बघ. इथे उपहारगृह आहे, इथे तुम्ही नाश्ता वगैरे काय करू शकता. पूजेचे साहित्य वगैरे पण इथे मिळतात. आता आम्ही चाललोय ओल्ड पॅलेस बघायला. त्यासाठी आपल्याला ह्या प्रवेशद्वारामधून जावं लागतं. तो काय समोर आणि ह्याच्यात काय उलटा सुलटा दाखवत आहे. आणि हा बघा हा समोरच आहे मोठा पॅलेस. पण इथे बंद दिसत प्रवेश. अशा प्रकारे तिकीट घेतलेत 20-20 रुपयाचे न्यू पॅलेससाठी. आता त्यांनी आम्हाला सांगितलं कधीतरी ओल्ड पॅलेसचं सगळं सामान इकडे आणलंय त्यांनी, त्याच्यामुळे आता इथेच आहे. लेट्स सी काय काय आहे ते इथे. आर्मरी म्युझियम. नो पार्किंग लिहिलं आणि पार्किंग तर केले. झाडाखाली लावतोस का? हा लावलं. असंच आम्ही जवाहरला गेलेलो तेव्हा पण असंच सगळं चालू होतं. हॅलो. आता आम्ही आलो कुठे माहिती आहे तुम्हाला? न्यू पॅलेसच्या इथे. आणि आता आम्ही चाललोय म्युझियम. आम्ही सांगितले वरती लोक गेले, सो 5 मिनिटं थांबायला. आम्ही वेट करतोय. सो 5 मिनिटं थांबू आणि आतमध्ये म्युझियम बघूया आपण. म्युझियम कडे
अशा पायऱ्या चढून जायच्यात, गोल 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 गोल. हे घे. तर मित्रांनो, आपल्याला आतमध्ये व्हिडिओची परमिशन तर नाही दिली, पण आतमध्ये खूप छान छान असे जुन्या काळातले तलवारी आणि इंग्रजांच्या बंदुका, खूप अशा गोष्टी होत्या ना ज्या बघणं खूप गरजेच्या होत्या आणि खूप छान माहिती अशी आम्हाला आतमध्ये दिली. जे जयसिंग राजांचे सर्व यूज केलेल्या गोष्टी होत्या ते सर्व होते. इवन त्यांनी त्या काळात जे प्राणी मारले होते किंवा त्यांची शिकार केली होती ते सर्वही होते. हा त्यांचा न्यू पॅलेस आहे आणि त्या ओल्ड पॅलेसमध्येच त्या गोष्टी ठेवल्या होत्या. त्या आता 2006 का 2 इथे आणल्यात त्यांनी. आणि आतमध्ये मस्त एक टुरिस्ट गाईड होता, तो मस्तपैकी सर्व काही सांगत होता. एकदम तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची पण उत्तरं देत होता. मस्त वाटलं आम्हाला सर्व बघून. आणि अजून ज्या त्यांच्या मुली होत्या त्यांनी पण आता जे गाड्यांचं कलेक्शन किंवा अजून काय होतं गाड्यांचं आणि प्राण्यांचं कलेक्शन होतं, छोटे छोटे लाकडाची वगैरे ते सर्व कलेक्शन ते सर्व होतं. आणि आता फक्त एकच राजे आय थिंक जिवंत आहे, त्यांचं वय 31 वर्ष वगैरे आहे असं ते म्हणाले. ते असतात 1 ते 10 तारखेपर्यंत इथे आणि बाकी टाइम ते पुण्याला असतात. पण खूप छान अशा ऐतिहासिक अशा वस्तू होत्या ज्या बघायला मजा आल्या. व्हिडिओ तर मला काढता नाही आला, व्हिडिओ आला असता तर खूप मी अजून. आली तर मला आठवलं की आम्ही फॅमिली सोबत एकदा आलेलो, मी लहान होती तेव्हा, पण तेच आहे हे ते नाही समजत होतं. पण आतमध्ये गेल्यावर लक्षात आलं की हीच ती जागा होती जिथे आम्ही ऑलरेडी व्हिजिट केलेली होती. तुम्ही पण येऊन जा. अक्कलकोट महाराजांचा जो मठ आहे कल्पवृक्ष मठ, त्याच्या समोर जवळच 5 मिनिटावरच आहे. ओल्ड पॅलेसच्या मागेच आहे बरोबर. मॅपमध्ये न टाकता उलट तुम्ही कोणाला विचारून आलात तर बेटर आहे. तर तुम्हाला न्यू पॅलेस आहे, पण ओल्ड पॅलेस सध्या बंद आहे, तर न्यू पॅलेसलाच या. तर भेटूया आता पुढच्या प्लेसवर जाऊन.